आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्याला प्रशासनात लोक घालायचे, खूप पोराने पोरी अधिकारी करायचे प्रत्येक क्षेत्रात. आणि दुसरं, तुम्ही शासक बना, कोणाला फोन लावायची गरजच नाही, लगेच काम. सगळे बसले त्यांचे, आपल्या घातले दारात येणे. चूक तुमची आहे. कशी चूक आहे सांगू का? सांगतो तुम्हाला चूक आहे तुमची. तुमच्या डोक्यातली दया माया जाय ना, तुमच्या डोक्यात किडे पडले, किडे. तुमच्या डोक्यातली दया माया जाय ना. एखाद्याने जर आपल्या जातीचा अपमान केला, बोलायचं काही व्हायना, पण मरूस तर त्याला झटका दाखी द्यायचा, मरूस तर. त्याला म्हणायचं जातवान मराठ्यांची अस्सल अवलाद. त्याला वाटलं पाहिजे संगत हिंडत आहे माय घालत. पण इतके मायाजवळचे लोक बोलून येणे मला पाळलं कसं. तुम्हाला कडवट बनावं लागन. एक उदाहरण म्हणून सांगतो बाबा, मी बंद करतो थोड्या वेळात. आता बोलू का? शेतकऱ्याचा राहिला आणखी नारायणगड देशातला ऐतिहासिक दसरा मेळावा असा आहे की त्याने शेतकऱ्यासाठी लढ्याचे निर्णय घेतले. ते पहिला दसरा मेळावा आहे. तुम्हाला विसरायचं नाही का सांगतो, कारण सांगतो. मला इतर विषय नाही बोलायचं, पण थोडी चुमक सांगतो विसरायचं का नाही. हे काय करते, निवडणुकीच्या आधी थोडा आपल्याला डोची देते, आणि डोचेलं की मी तिकडून उत्तर देतो, आणि मी उत्तर दिलं की 3 ते 4 महिने गप बसतो. त्याचा अर्थ समजून घ्या, दिले नका म्हणू त्याला. नीट काय बोलतोय ते ऐका. ते तिकडून असं एक शब्द आपल्या काळजाला लागण असा बोलते, जसा की गुलामीचं गॅजेट म्हणणारे माकड. ज्या धिकारावं लागेल, गुलामीचं गॅजेट म्हणायचं, आणि 3-4 महिने गप बसायचं. मी काय सांगतो नीट ऐका. ते एकटंच नाही, असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो. तुम्ही ना किडे पडेल डोक्यातले जाळून टाका, देणठो जरा काय ते. बर, आता मी सांगितलं मग त्याला उत्तर, आमचं गुलाबीचं गॅजेट हे. मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या परिवारात लागला? ऐका रे, ऐका ना, मी काय सांगतोय ते ऐका. अर्थाचे गैरअर्थ करते, त्यांच्या घरात राहतो का म्हणजे तरी ते दुसराच अर्थ काढतात. तसा अर्थ नाही, तसा अर्थ नाही. अर्थ नीट समजून घ्या. मी गडावडे, अर्थ नीट समजून घ्या. त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅजेट हे. त्या नागतोडीला मी बोललो का? नाही बोललो. कोणाला बोट लावायची गरज आहे का? आणि मग मी बोट सुरू केल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बाळाला तुच्छ लेखायचं नाही. तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का? गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं, म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता. खरे हराम करो तुम्ही आमचे जे जे त्या पक्षात काम करतात तिच्या संग काम करतात. त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहेत? हे मराठ्याच्या पायदाशी हो, तुमची खास पायदास आहे ना तुमची. तर तुमच्या पोराला, तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हणलंय. करतो का प्रचार? झक माऱ्या. अरे 10-5 लाख
लोकांच्या कामासाठी कवरसाठी तुरे स्वाभिमान जागा ठेवले तो जातीला घाण बोललं गेलं घाण. तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करतात त्यांच्यासाठी सांगतोय. खास तुमच्या अवलाद जर मराठीची असली ना आता तर तुमच्या मराठ्याच्या लेकराला गुलाम म्हणलंय गुलाम. मग आपली जर गुलामीची पैदाश आहे असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता. तुमचा स्वाभिमान जागा हो द्या ना. अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात गेलं 10-5 रुपयाचं काम काढी लावीत असं जातवान मिशा पिढीनाराची अवलाद आहे. कशाला कोणाच्या पायाखाली काम करता पाय चाटून. आता त्यांनी काय सांगितलं गुलामीचं गॅजेट कशाला लागू करता. मोगाचा प्रश्न अर्धवट राहिला आणि तुम्ही तिसरं जोडीता म्हणून सांगतो. मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं. बर ठीक. मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता. त्याचं कारण काय. तुमचा परिवारातला आहे का त्यो निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच. मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारातला आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं. तुम्हाला त्यानेच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं. इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिले तुम्हाला. मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का. म्हणलो नाही म्हणलो नाही. आपण तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही. म्हणलो नाही म्हणणार नाही म्हणायचं का असं म्हणलो. तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला पण आम्ही म्हणायचं का म्हणलो. बर याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलामीचं गॅजेट हे. मग तिकडं राजस्थानला अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला. आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही का म्हणलो नाही. ए भेद भेद नसतो. शानपणा शिकायचा नाही. गप बसलेलो म्हणून गप्यात. तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता. ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला विकणार. काही बोलता माझा डेले नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे. काही बोलता. आम्ही म्हणलो का तुम्ही राजस्थानला होते तिकडं बादशाह अकबर होता आणि त्याने लय ठोकला दांडकीने तुम्हाला मग पळून इकडं महाराष्ट्रात आला. आणि मग तुम्ही निजामाच्या जाणारा संभळणाऱ्या बनलात. व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते म्हणलात चला व्हा घरी. आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही. अरे ग बाई लय बोलतोय तर सगळ्याला मापात राहावा. याच्यासाठी झक मारायला मराठ्याने तुम्हाला 30 वर्ष निवडून नाही दिलं. याच्यासाठी निवडून दिलं 30 वर्ष. तुम्ही असे पान उतारे करू आमच्या अवलादीचे. आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला नीट ऐका. आता मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे निजामाचं गॅजेट गुलामीचं ते म्हणे गुलामीचं गॅजेट आहे. मी सांगितलं तुमचं स्वतः इंग्रजाचं आहे तेव्हा गुलामीच होती. तेव्हा कुठं स्वातंत्र्य होतं असं बोललो. आता तेवढं काळजावर बाण म्हणलं बरं का आपल्या. तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणून तुमच्या डोक्यात ते सांगायला ते किडे मारून टाका लवकर. किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते हळू जिवारी वार करतात आपल्या. आणि मी बोललो का 2-3 महिने गप बसते. आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का जाऊ दे रे चुकलं असं काय होतं बोलताना आता नाही बोलणार इथून पुढं. अरे हे बदलणारच नाही. त्याच्यामुळं दया माया थोडी कमी करा. जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहील खप पाडायचे. तेव्हा ह्या आपल्या जाती नीट राख्या. तेव्हा आपले नीट वागत तेव्हा हे हुजरीगिरी करायचं बंद करते. आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या संघ नीट वागायला सुरू करते. कळालं का?
ते आपल्याशी अरे आपल्या लेकरा बाळाला डायरेक्ट म्हणले राव गुलामी आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होतो. आणि मग तुम्हाला लेकरा बाळापेक्षा मोठे ते आहेत का म्हणून गपजारी बसले ते आपल्या लोका मीडियात बोलतेच जाईल आणि लोकात म्हणते चुकलं बरं काही तो पुढं नाही बोलणार मीडियाने ऐकलं ते आणि मग लोकात बोलून काय करतो मीडियात म्हणा मग सोडून देतो आम्ही हे जिवारी वार करतात कळून देत नाही. तिसरा मुद्दा 2 सांगितले शासक बना प्रशासक बनवा. दुसरा सांगितला येऊ इथून पुढं जेव बोल त्याला सोडीत जायचं नाही. तिसरा मुद्दा आहे महत्वाचा आहे कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही. बघा डोक्यात उजाड पाडून घ्या. आपण काय करतो एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे. ओबीसीचे नेते नाही याच्यात ओबीसीचा काही समान नाही. समजा माळ्याचा सगळा दोष आहे का काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का ते सगळ्या भाव चालेल जावण्याचं त्याला काय करायचं आता त्याला म्हशीवानी थोडे दिवस पाण्यात बांधायचं. त्याला मी बांधितो थांबा तो नीट होऊन रे मी नीट व्हायना रे शरीर मला साथ द्यायला नाही यांचा दुमता काढायला मेले पक्का लावले का नाही 150 पावणे 200 कामाला लावले का नाही रे नुसते तज्ञाला घेऊन बसत येत याला काय झालं त्याला काय झालं ते कसं काय बसलं हे कसं काय बसलं कुळातच कम घेतले बिगर कुळाचे कम घेतले सगळं गॅजेटच कम लावलं मग मराठीत आत गेले आत नाही का बाहेर तरी कवर तो होय ना बाहेर तो आता इथून पुढं ज्या जातीचा माणूस बोलल त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा. इथून पुढं एक ध्यानात घ्यायचा घडवून जाणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने ओबीसीचा नेता बोलला ते काय करताय चाभऱ्यापणा ह्या कशी आपल्या डोक्यात आले आमच्या ओबीसीवर अन्याय होतो. मग आपण सगळ्या ओबीसीला बोलवतो का नाही ओबीसीवर अन्याय नाही. याचे लाभार्थी थोडी जात आणि ह्यो थोडं धरून मागा लागा जायचं ओबीसी इथून पुढं बोलायचं नाही. समजा उदाहरणार्थ इथून पुढं आता इथून पुढं लक्षात ठेवा समजा आता थोड्या माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ बाकीच्या नेत्याने काही केलं बाकीच्या माळ्याने काही केलं का आपलं उगाच उगाच सगळ्या चिगिरतो आपण छगन भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी तेवढीच जात बाकीच्या माळी आपली. धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला समजत आहे तुम्हाला मी काय बोलतोय धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला सगळ्या धनगराचा समान नाही. ते थोडं ते 10-5 त्याचे धनगराचे लाभार्थी आणि त्यो बाकीच्या धनगराला देणं घेणं नाही. त्यामुळे इथून पुढे जो जातीचा बोलल ना त्याला त्याच्या जातीत तोलायचा आता ओबीसीत तोलायचं नाही. म्हणजे बाकीच्या ओबीसीचा बिचारे लवार कुंभार ढोवार काजी असते धोबी परी नावी जेवढे जेवढे या लवकरच उगाच गव्हासाची किडे लागणंच कामी नाही. आणि सगळ्या ओबीसीचा फायदा 2-3 घेते ही एक लक्षात ठेवा. एक आता चौथा मुद्दा सांगतो. आपल्याला 7-8 दिवसापूर्वी विखे पाटील साहेबाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दसऱ्याला आंदोलन डिक्लेअर करणार आहे हैदराबादच्या गॅजेटसाठी आणि सातारा संस्थांसाठी. मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो